नमस्कार। आज माघ कृष्ण दशमी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। राजकीय दबावापोटी ठाण्यातील 18 आधार केंद्र 3 दिवस बंद, सर्वसामान्य ठाणेकरांना फटका। रबाळे इथे ओव्हरहेड वायर तुटल्यानं ठाणे वाशी मार्गावरील वाहतूक विस्कळीत आणि ठाण्यातील आचार्य अत्रे कट्ट्यातर्फे आगळ्या वेगळ्या क्षेत्रातील 5 कर्तृत्ववान महिलांचा गौरव। या आणि तर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा। ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर, स्पीड 4 MB to 100 Mbps, starts ₹270 per month. Enjoy high speed internet. Call today 2538-6608. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। दापचेरी येथील सीमा तपासणी नाका हा देशातील सर्वात अत्याधुनिक सीमा तपासणी नाका असून या तपासणी नाक्यामुळे विक्री आणि उत्पादन शुल्क चुकवेगिरी कमी होण्याबरोबरच परिवहन विभागाची क्षमताही वाढण्यास मदत होईल असं मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल दापचेरी येथे बोलताना व्यक्त केलं। डहाणू तालुक्यातील दापचेरी येथील महाराष्ट्र गुजरात सीमेवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सीमा तपासणी नाक्याचं उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। राज्यामध्ये असे अत्याधुनिक 22 नाके राज्यांच्या सीमांवर तयार होत आहेत। नाक्यांचं संगणकीकरण, आधुनिकीकरण करून कर चुकवेगिरी थांबवणं आणि वाहतुकीला शिस्त लावण्याच्या दृष्टीनं हा भारतातील पहिलाच प्रयोग आहे। लवकरच वाहन चालकांना स्मार्ट कार्ड देण्याचा विचारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवला। रस्ते वाहतुकीला जोड आधुनिक तंत्रज्ञानाची, प्रगतीच्या महामार्गावर सुविधा, सुरक्षिततेची या उद्देशानं परिवहन विभाग आणि राज्य रस्ते विकास महामंडळ राज्यातील 22 सीमा तपासणी नाक्यांचं संगणकीकरण आणि आधुनिकीकरण करत आहेत। या अंतर्गत बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर हा सीमा तपासणी नाका विकसित करण्यात आला आहे। या सीमा तपासणी नाक्यावर परिवहन विभागाशी संबंधित सर्व कामं होणार असून त्यासाठी प्रशासकीय इमारत, संगणक यंत्रणा, RFID यंत्रणा, CCTV कॅमेरे, इलेक्ट्रॉनिक वजन काटे, जादा भारवाहक वाहनांमधील माल उतरवण्यासाठी गोदाम अशी व्यवस्था करण्यात आली आहे। राज्यातील 22 तपासणी नाक्यांपैकी 3 नाक्यांचं पूर्ण काम झालंय। कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणणं, वाहनांची तपासणी वेळेत बचत, कर वसुलीत वाढ या उद्देशानं राज्यातील सीमा तपासणी नाक्यांचं आधुनिकीकरण केलं जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। आधार कार्ड मिळवण्यासाठी सध्या विविध केंद्रांवर सर्वसामान्यांची झुंबड उडत असताना ठाण्यातील 18 आधार केंद्र मात्र राजकीय दबावापोटी बंद ठेवण्यात आली आहेत। केंद्र शासनानं विविध प्रकारची शिष्यवृत्ती, अनुदानं हे आधार कार्डाशी निगडीत केले। विशेषतः गॅस सिलेंडरवर मिळणारं अनुदान हे थेट बँक खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे सध्या विविध आधार केंद्रांवर आधार कार्ड काढण्यासाठी झुंबड उडत आहे। ठाण्यात 18 आधार केंद्र असून आधार कार्ड काढण्याचं टोकन मिळवल्यानंतर आधार कार्ड काढण्यासाठी 1 ते 2 महिन्याचा कालावधी लागतो। आजही अशी आधार कार्ड काढण्यासाठी मंडळी जमा झाली होती, पण ही केंद्र पुढील 3 दिवस बंद ठेवण्यात आल्याचं फलक लावल्यानं त्यांची निराशा झाली। काही जण तर आधार कार्ड काढण्यासाठी नोकरीवर सुट्टी घेऊन आले होते, पण आधार केंद्र बंद असल्याचं समजताच अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। लोकमान्य नगरमधील एका व्यक्तीचं आधार कार्ड काढायचं होतं, त्याच्याकडे आवश्यक असलेला एक पुरावा कमी होता। त्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारानं त्याला पत्र दिलं। हे पत्र घेऊन संबंधित व्यक्ती आधार केंद्रावर गेली, पण त्याला आधार कार्ड देऊ नये असा दम शिवसेना आमदाराच्या एका सहकार्यानं दिला। इतरही काही केंद्रांवर असाच दबाव आणल्याचा प्रकार घडला। त्यामुळे या राजकीय दबावामुळे केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला।
मात्र राजकीय दबावाचा फटका शेवटी सर्वसामान्य ठाणेकरालाच बसला असून आता 2 दिवस केंद्र बंद असताना ज्यांचे क्रमांक आले होते त्यांनी करायचं काय असा प्रश्न या टोकन धारकांकडून उपस्थित केला जातोय। मध्य रेल्वेची ठाणे वाशी मार्गावरील रेल्वे वाहतूक ओव्हरहेड वायर तुटल्यानं आज दुपारी विस्कळीत झाली होती। यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले। दुपारी 2:30च्या दरम्यान रबाळे इथे ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा ठप्प झाली। भर दुपारी ऊन आग ओकत असताना हा प्रकार घडल्यानं प्रवासी चांगलेच घामाघूम झाले। रेल्वे सेवा ठप्प झाल्यामुळे काही जणांना रेल्वे मार्गातून चालत जावं लागलं, पण उन्हामुळे त्यांचे चांगलेच हाल झाले। जवळपास तासाभराच्या प्रयत्नानंतर हा बिघाड दुरुस्त करण्यात मध्य रेल्वे प्रशासनाला यश आलं। त्यानंतर हळूहळू उपनगरीय सेवा पूर्ववत झाली। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। क्लब Azure Leisure and Holiday Club. Go Goa with Club Azure. Win a free holiday for you and your family and also win exciting prizes like iPads, mobile phones, cameras, dinner vouchers, etc. For details, contact Neha or Sujata 8390208322. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। तोच भाव, तोच दर्जा, तोच विश्वास। ग्राहकांच्या 52 कसोटीला पात्र ठरलेले जय जी बायकेरीकर ज्वेलर्स, गोखले रोड, विष्णुनगर आणि आता कपिला वास्तू खोपट इथं नवीन शाखेसह आकर्षक दागिन्यांची पिढी जय जी बायकेरीकर ज्वेलर्स। पैठणी, कांजीवरम, एम्ब्रॉयडरी, बनारसी शालू, ओपाडा सिल्क, काथा सिल्क, ऑर्गेन्झा अशा वैविध्यपूर्ण साड्या एकाच दालनात। अगं हो, आईस फॅक्टरी समोर फक्त संगिनी सारीज मध्येच। अय्या, तुम्हाला माहिती आहे ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। ठाणे जिल्ह्यातील काही गावपाड्यांमध्ये असलेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कंबर कसली असून गावातील जुन्या विहिरी तसंच पाण्याचे जुने स्रोत पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। जिल्ह्यातील 93 गावांमधील 183 पाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई आहे। या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार केला जातोय। पालकमंत्र्यांनी पाणी पुरवठ्याला प्रथम प्राधान्य द्यावं असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत। मोखाडा, जव्हार, शहापूर तालुक्यातील काही गावपाड्यांमध्ये मोठी पाणी टंचाई आहे। या ठिकाणी 55 पाण्याच्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या 606 पाणी पुरवठा योजना आहेत। यापैकी 101 योजना या नाता कारणानं बंद आहेत। मोखाडा, जव्हारमध्ये पाणी पुरवठ्याच्या 60 योजना आहेत, त्यापैकी 35 योजना बंद पडल्यात। त्यामुळे आता काही गावपाड्यांमधील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जुन्या विहिरी पुन्हा स्वच्छ करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय। तसंच इतर पाण्याचे स्रोतही शोधले जात आहेत। ठाण्याच्या दीपश्री कर्वेला राष्ट्रीय जुदो स्पर्धेत कांस्य पदक मिळाले। गुरगाव इथे झालेल्या नॅशनल यूथ अँड ज्युनियर जुदो स्पर्धेत दीपश्री कर्वे हिनं 48 किलो वजनी गटात हिमाचल, आंध्र, गोवा अशा राज्यातील स्पर्धकांशी टक्कर देत कांस्य पदकाची कमाई केली। या स्पर्धेकरता देशभरातील 20 राज्यातून 500 स्पर्धक सहभागी झाले होते। महाराष्ट्राला कांस्य पदक मिळवून देणारी दीपश्री ही एकमेव खेळाडू आहे। दीपश्री ही मुलुंडच्या वझे महाविद्यालयात कला शाखेत 11वीत शिकते। मधुमेह आजारानं त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी एक चांगली बातमी असून मधुमेह आजारातील इन्सुलिन आता लवकरच इतिहास जमा होण्याची शक्यता असल्याचा दावा नाशिकमधील अभिजित नाकवे या तरुण डॉक्टरानं केलाय।
डॉक्टर नाकवे हे इंटरनॅशनल डायबेटिक एज्युकेशन सेंटरचे संस्थापक आहेत. तसंच अनेक नामवंत रुग्णालयांचे सल्लागार म्हणूनही ते काम करतात. अलीकडेच मधुमेहावर मात करू शकणाऱ्या जीनचा शोध लागला असून या जीनमुळे मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो. प्राण्यांवर केलेल्या प्रयोगात याचा प्रभाव 40 ते 50% दिसून आलाय. आता याचे प्रयोग मानवावर केल्यानंतर याचा उपयोग मधुमेहापासून मुक्ती मिळण्यासाठी होऊ शकतो. या औषधाची 12 आठवडे इंजेक्शन्स घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. जो रुग्ण 2 वर्ष इन्सुलिन घेतोय त्याला याचा फायदा होऊ शकतो. यावर आता कॅनडामध्ये संशोधन सुरू आहे. संशोधनानंतर हा प्रयोग यशस्वी ठरल्यास इन्सुलिन घेणाऱ्या 20 लाख रुग्णांना याचा फायदा होऊ शकतो. तर मधुमेहाच्या टाईप 2 मधील 2 कोटी रुग्णांना याचा फायदा होऊ शकतो असं नाकवे यांनी सांगितलं. प्रत्येकानं आपलं काम केलं की त्याचा भार होत नाही, मात्र दुसऱ्याचं काम करावं लागलं की त्याचा भार होतो असं प्रतिपादन आशिया खंडातील पहिल्या रेल्वे चालक सुरेखा यादव यांनी ठाण्यात बोलताना केलं. ठाण्यातील अत्रे गटातर्फे महिला दिनाच्या निमित्तानं आगळ्यावेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या 5 महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत सुरेखा यादव यांनी हे प्रतिपादन केलं. पुण्याहून ज्यावेळी डेक्कन क्वीन छत्रपती शिवाजी टर्मिनसला नेली त्यावेळी ढोल ताशांनी आपलं स्वागत करण्यात आलं. आपली आरती करण्यात आली. तो क्षण आपल्या जीवनातील महत्त्वाचा क्षण असल्याचं सुरेखा यादव यांनी सांगितलं. सध्याच्या घाईगर्दीच्या जमान्यात जिवंत माणसाची तमा इतर बाळगत नसताना एका पार्थिवाची विटंबना होऊ नये म्हणून आपला जीव धोक्यात घालून उपनगरीय गाडी थांबवली. तो क्षण आपल्या जीवनातील महत्त्वाचा असल्याचं ममता कुलकर्णी यांनी सांगितलं. एका बाजूला दलदल आणि दुसऱ्या बाजूला गटार, एका बाजूनं उपनगरीय गाडी येते आणि दुसऱ्या बाजूनं मेल येत होती. त्यावेळी ममता कुलकर्णी यांनी उपनगरीय गाडीला थांबवून पार्थिव बाजूला केलं आणि मग गाडी जाऊ दिली. हीच उपनगरीय गाडी थांबली नसती तर मात्र ममता कुलकर्णी यांचा जीव गेला असता असं त्यांनी आपल्या अनुभव कथनात व्यक्त केलं. मनीषा म्हस्के यांनी महिला म्हणून कोणतीही खास वागणूक मिळत नाही, उलट महिला म्हणून प्रत्येक गोष्टीत तडजोड करावी लागते असा अनुभव सांगितला. यावेळी देशातील 875 रेल्वे व्यवस्थापकांमध्ये असलेल्या 9 महिलांमधील राज्यातील एकमेव महिला असलेली ममता कुलकर्णी, आशिया खंडातील पहिली महिला रेल्वे चालक सुरेखा यादव, मालगाडी चालक मुमताज काझी, मालगाडीच्या सहाय्यक चालक संगीता सरकार आणि मालगाडीच्या मुख्य चालक मनीषा म्हस्के अशा 5 महिलांचा खास गौरव करण्यात आला. नमस्कार मंडळीमध्ये भेटू शिक्षण तज्ज्ञ आणि साहित्यिक अशोक चिटणीस यांना. रविवार 10 मार्च रात्री 9 ते 9:30 दरम्यान शिक्षणातील प्रयोग आणि साहित्यिक प्रवासाविषयी विचारा हवा तो प्रश्न थेट अशोक चिटणीस यांना. सहभागी व्हायला विसरू नका. संपर्क साधा 2545 22 22 2538 22 22. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. आम्ही निवास वार्ता हे सदर सध्या सुरू केलंय. या अंतर्गत ठाण्यामधील खरेदी विक्री अथवा भाड्यानं उपलब्ध असलेल्या जागांविषयी माहिती देत आहोत. वर्तकनगर परिसरातील दोस्ती विहार कोरस टॉवर इथे 2 आणि 3 बेडरूम किचन फ्लॅट कंपनी लीजवर देणे अथवा विकणे आहेत. अधिक माहितीसाठी आपण DG असोसिएटशी 97 697 99 971 आणि 2536 0007 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता. ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील. पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही केव्हाही कुठेही. इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता. 1 and 1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, multiple internet service provider, speed 4 MB to 100 Mbps, starts ₹270 per month. Enjoy high speed internet. Call today 2538-6608. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. राजकीय दबावापोटी ठाण्यातील 18 आधार केंद्र 3 दिवस बंद, सर्वसामान्य ठाणेकरांना फटका.
प्रबाळे इथे ओव्हरहेड वायर तुटल्यानं ठाणे वाशी मार्गावरील वाहतूक विस्कळीत आणि ठाण्यातील आचार्य अत्रे कट्ट्यातर्फे आगळ्या वेगळ्या क्षेत्रातील 5 कर्तृत्ववान महिलांचा गौरव. या होत्या ठाणे वार्ता. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.